विठाला 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 विठाला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वरताया. झाडू संतांचे मार्ग, आडराने भरले जग. उच्चिष्टाचा भान शेष उरला ते सेऊ. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने. विषय लोभी मने, साधन हे बुडविले. पिटू भक्तीचा डांगोडा, कडी काळासी दराला. तुका मने करा जय जयकार हा आनंदे. असा हा संत तुकाराम महाराजच्या अभंग शृंखलेतील 4 चरणाचा अभंग आज आपण घेतलेला आहे. तुकाराम महाराज आणि संत यांचे नेहमी गफलत केले गेले. आपण जर त्या काळातली परिस्थिती बघितली तर त्या काळात जे पाखंडी लोक होते त्यांना जास्त तर लोक काय म्हणतात, आपले गुरु मानत, आपले उच्च मानत, आपले आदर्श मानत. त्या काळात एक प्रकारे वेगवेगळ्या ग्रंथात मिश्रण झाले, ते आताही होते. तुकाराम महाराज म्हणत आहे आम्ही वैकुंठवासी. वैकुंठ म्हणजे असं ठिकाण नाही की जे म्हणजे कुठं वर्त बसलेलं आहे, जिथं कोणता देव बसलेला आहे. तर आपल्याला अगोदर हे समजायला लागेल वैकुंठ काय. जर आपण पाहिले तर पहिले आपल्याला शास्त्र म्हणजे काय, शास्त्र म्हणजे वैकुंठाची परिभाषा काय देते हे आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे. काय वाटतं, काय असं शास्त्राची परिभाषा? शास्त्र हे भारतीय धर्मातील मूळ ग्रंथ, त्यांना शास्त्र म्हटल्या जाते. वेदांना शास्त्र म्हटल्या जाते. आपल्याला माहित असन 4 वेद आहे, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद. त्याले आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो जे प्रत्येकाला माहित नसेल. एका वेदाचे 4 भाग पडतात. त्या 4 भागाचे नाव असे आहे ब्राह्मण, संहिता, आरण्यक आणि उपनिषद. अशा या वेदाचा विस्तृत जो रूप होतं, त्या विस्तृत रूपाचे भाग करून त्यांना समजण्यास सोपे होण्यासाठी हे सगळे भाग करण्यात आले. तर या भागांबद्दल थोडी माहिती सांगून देतो. या भागाचं असे आहे की ब्राह्मण, संहिता, आरण्यक यामध्ये कर्मकांडा संबंधित जसं हवन, यज्ञ, पूजा या संबंधित आपल्याला पाहायला मिळते. आणि जो उपनिषदांचा भाग आहे तो पूर्णपणे तत्वज्ञानाच्या दृष्टीचा आहे. त्यात ब्रह्म हे संकल्पना आपल्याला पाहायला मिळते.
त्याच ब्रह्मापासून परब्रह्माची कल्पना आपल्या समोर सादर करण्यात आली. ते ऋषी ज्यांना हे कल्पना केली ते काही साधे सुधे नव्हते. ते पोरखळपणे काल्पनिक दृष्ट्या हे आपल्या समोर मांडत आहे असं आपल्याला तर काही दिसत नाही जर आपण अभ्यास केला तर. याच्यात असं आहे की शास्त्र आणि बाकीचे जे 3 भाग आहे ते उपनिषदांना सर्वात श्रेष्ठ भाग म्हटले जातात. ब्रह्मविद्या, ब्रह्माचं ज्ञान हे महत्वाचं आहे. आजच्या काळात आपण या भागाला विसरून आपल्याला आपल्या इतिहासाची व आपल्या धर्माची अतिशय खूप कमी माहिती आहे. अशा या धर्मातील माझ्या मते तर तुकाराम महाराजनी उपनिषद आणि गीता यांना प्रथम महत्व दिल्या म्हणून असे अभंग निघाले. नाहीतर असे अभंग निघणं कठीण गोष्ट होती. 2 प्रकारचे धर्म दिसतात, एक प्रचलित धर्म, एक वास्तविक धर्म. जे प्रचलित धर्म आहे त्यात अनेक प्रकारच्या कुपरंपरा, कुरीत्या समाविष्ट झालेल्या आहे. जो वास्तविक धर्म आहे तो माणसाच्या एकाच गोष्टीबद्दल बोलणं करते, ते म्हणजे दुःख. हे दुःख शब्द सर्व अध्यात्माच्या केंद्रावर आहे. या दुःखापासूनच सर्व वेदाचं जो नाव आहे तो नाव वेदना या शब्दांवरून निघाला असं आपल्याला भासते. या वेदनेला जर महत्व दिलं तर वेद प्रकट होता. तुकाराम महाराज म्हणत आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. वैकुंठ म्हणजे जर आपण उपनिषदांच्या मते बघितले तर उपनिषद स्पष्टपणे सांगतात की तुम्ही ब्रह्मा आहात, अहम ब्रह्मास्मी. तुम्हाला कशाचीच आवश्यकता नाही. तुम्ही पूर्ण, तुम्ही आनंद आहात, तुम्ही सर्व आहात, तुम्हीच ब्रह्म, तुम्हीच सर्व. तर अशा या स्थितीला जो जाणते तो स्वतः ब्रह्म होऊन जाते. या ब्रह्मत्वाला म्हणजे दुःखमुक्तीला आपण वैकुंठ म्हणू शकतो. तुकाराम महाराजांना जेवढा अभ्यास केला, जेवढं समजलं, त्यानुसार त्यांना तर शांतपणे एका ठिकाणी बसून राहिला होते. त्या तुम्हाला कहाण्या माहीतच असेल की तुकाराम महाराज जात जाय डोंगरावर, तिथं बसून राहत जाय, भंडारा डोंगर, इतर डोंगर. तर अशा प्रकारे त्यांना गरज काय होती. आपल्याला तुकाराम महाराजचा जो इतिहास आहे तो खूप कमी माहीत आहे. आपल्याला जेवढी माहिती मिळते ते अतिशय खूप कमी आहे. तुकाराम महाराज अंधश्रद्धेवर बोलत जा, तुकाराम महाराज प्रवचन कीर्तने करत जा, त्यानुसार जगाचे जागरण, जगाचे उद्धान करण्यात लोकांना जागृत करत जाय. अशा या तुकाराम महाराजांना एवढं शांत वातावरण सोडून किती कष्ट झाले असेल. त्या शांत वातावरण सोडले का त्यांना? तर गोष्ट अशी दिसली की त्यांना संतांना जे सांगितले ते लोकांपर्यंत पोहोचवा. कारण गोष्ट अशी आहे, ज्याला आत्मज्ञान झाले, ज्याला समजले की मी काय, अहम काय, तो म्हणते. आता उदाहरण पहा, एक माणूस आहे ज्याला समजले मी पूर्ण, मला कशाची गरज नाही, काहीच नाही, काय कामाचा तूच. तर आता मग करूच का? मी जगूनही काही फायदा नाही, मी मरूनही काही फायदा नाही, मी खाऊनही फायदा नाही, न खाऊनही फायदा नाही, मी कमवूनही फायदा नाही, मी न कमवूनही फायदा नाही. आता विरोधाभासी गोष्टी अशी उपनिषद करतात, पण ते आहे आपलं दुःख. ज्याला समजलं तो मुक्त होत. गोष्ट अशी आहे की आता तो उदाहरणार्थ तो निघाला या रस्त्यावर, त्याला काही करायला आहे नाही, बसूनही काही करू शकत नाही, चालूनही काही करू शकत नाही, करावंच काय? गेला तो फिरायला, चालावंच म्हटलं. दुःख दिसले, त्या दुःखातून विचार आला, करूच काय? मी आहेच काय? मी माझ्यासाठी करून काही उपयोगी नाही, मग यांनाच दिसत आहे, यांच्यासाठी करा. अशा प्रकारे संत आपले सुख सोडून, आपले आनंद सोडून, आपलं शिखर सोडून दुसऱ्याला हात देण्यासाठी येते. असं म्हटलं जाते की ज्याला समजले तो एकटा दुसऱ्याकडे गेला म्हणजे त्याला समजले नाही, आणि ज्याला समजले तो दुसऱ्याला घेण्यासाठी नक्की हात पुढं करतोच. अशा या तुकाराम महाराजांचं तुम्ही मनान तेवढं
एक गोष्ट त्रिकाळात मी पाहिली, प्रत्येक काळात जो अर्थ आहे तो चुकीचाच करते. कोणतेही ग्रंथ घ्या, उदाहरणार्थ गीतेमध्ये श्लोक आहे 3ऱ्या अध्यायात, मन 3ऱ्या अध्यायाच्या शेवटला व 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला, की मी हे परंपरा इक्ष्वाकुला दिली, मी ही परंपरा सूर्याला दिली, सूर्याने इक्ष्वाकुला दिली, इक्ष्वाकुने मनूला दिली, मनूने मग विवस्वानला दिली. तो चालू चालू ते आता परंपरा लोष पावली. या ठिकाणी परंपरा म्हणजे फक्त रीतिरिवाज, एक प्रकारचे आचरण नव्हे, तर बोधाची परंपरा, बोध, आत्मज्ञान, समज. जर आपण परंपरेला चालत असेल तर आपण बंधनात आहोत. गोष्ट कशी, बंधन हे परंपरेचंही असू शकते. अगोदरच्या काळात सतीप्रथेले काय म्हणायचंय? सतीप्रथा जर सामान्य व्यक्तीला विचार सांगता तुम्ही, त्याला वाटन हे तर साधारण गोष्ट आहे, याच्यात काही एवढी मोठी गोष्ट नाही, हे काय चुकीचं असेल? आमच्या पुरख्यांनी चालू ठेवली, काय कामाचं असेल, काय कामाचं नसेल. तर अशा या परंपरेनं विकृत होता. पहिले कृष्ण उपनिषद आले, उपनिषदांची गोष्ट विकृत झाली, त्यामुळे भगवद्गीतेला या लागली. भगवद्गीतेची गोष्ट विकृत झाली म्हणून बुद्धांना या लागलं. गोष्ट सगळ्यांनी एकच म्हटली, दुःखापासून मुक्तता. बुद्धानं स्पष्टपणे म्हटली, यांनी अस्पष्टपणे म्हटली. हे ज्याला समजलं त्याला हेच दिसन की दुःखापासून मुक्ती. तुम्ही सांगा, दुःख आहे की नाही? या एका वाक्यावरून सगळं अध्यात्माला सुरुवात होते. बुद्धाच्या नंतर बुद्धांचे जे वाक्य होते, जे तर्क होते, ते जास्त तार्किक असल्या कारणाने ते जास्त वेळ टिकले, पण त्यांचा जो मर्म आहे ते लोक विसरले. त्यामुळे शंकराचार्यांना या लागले. शंकराचार्यांनी तो जो गैरसमज आहे शास्त्रांना शुद्ध केले, ते शास्त्र जे स्पष्टपणे लोकांपुढे मांडले. अशा प्रकारे त्यानंतर त्यांच्याच परंपरेतून भक्ती परंपरा निघाली. भक्ती परंपरेतील अनेक संत, तुकाराम महाराज, कबीर साहेब, नामदेव, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, ह्या सगळ्यांनी जे संतांचे मार्ग आहेत ते झाडले, ते स्पष्ट केले. गोष्ट अशी आहे की संतांचे मार्ग काळोकाळी खराब होत आहे, त्याला काळोकाळ स्पष्ट करण्याची आवश्यकता असते. आता तुम्ही संस्कृत मधले वाचले श्लोक तर त्यामध्ये तुम्हाला अर्थ समजण्यात कठीण होणार, कारण ते त्या काळाची भाषा होती, ते त्या लोकांना सांगितल्या गेली. गीता हे अर्जुनाला सांगितल्या गेली, त्याच्या शब्दात सांगितल्या गेले असेल. ते युद्धक्षेत्र होते, तिथे अलग शब्दात वापरावं लागते, तिथे अलग उदाहरणं द्यावं लागते. तुम्ही जर कामात किंवा घरात शांतपणे बसलेलं असलं आणि ते उदाहरण दिले की युद्ध का, तर ते अजीब गोष्ट आहे. तर लोक जे आहे काळोकाळी अर्थांचा अनर्थ करतात. झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग, उच्चिष्टाचा भान, शेष उरला ते सेव. आढळ, अहंकार हा दुसरा महत्वाचा शब्द. दुःखावरून आपल्याला मी वर या लागेल. अहंकार म्हटले तर आपल्याला वाटत की काय बा, किती मायाशिवाय काहीच होत नाही, मी सगळा, मी साहो, मी एवढा माना, माया काही महत्व नाही. हा अहंकार नाही. अहंकार म्हणजे मी भाव, बस मी आहो ना, जागा ऑक्युपाय केली ना, त्या ऑक्युपायलाच मी भाव म्हटल्या जाते. तर अशा या अहंकाराला जर आपण खोल अभ्यास केला, हेच दिसून येणं हा मिथ्या आहे, खोटा आहे. विचार करा, काय फरक पडते नाते तुटले तर, काय फरक पडते अनोळखी नाते तुटले तर अशा याला आपण बोलणारच आहोत पुढं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. गोष्ट अशी आहे की आताच्या काळात विज्ञान हे सहजपणे अध्यात्माला बाजूला सारत आहे. अध्यात्माचे पूर्ण चिथडे उडून बाजूला फेकत आहे. अशा याच्यात सत्य काय आहे हे समजलं तर आपण त्यावर चालू शकतो. तर्काशिवाय आपण जिंकणं अशक्य आहे. सत्यपणे
जे संतांना सांगितले ते स्पष्टपणे सांगायचे आहे. संत परंपरा प्रथा परंपरेला महत्व नव्हते देत, ते देत होते महत्व बोधला समजला. समज असेल तर परंपरा तुम्ही स्वतःहून बनवसान. स्वतः कधी परंपरा घ्यायच्या आणि कधी परंपरा सोडायच्या हे तुम्ही ठरवसान. कोण आहे इतर ठरवणार, ते तुम्हाला बोध देऊ शकतात. आणि संतांचा इरादाही तो बोधचाच आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भान शेष उरला तो सेऊ. गोष्ट कशी आहे, सार सारखो गहिरये थोटा देत उडाल, कबीर साहेब म्हणतात. तर अशा प्रकारे तुकाराम महाराजनी जो स्पष्ट अर्थ होता, जो सहज अर्थ होता, ते समजून सांगण्यासाठी सगळं जे आपली गाथा आहे, इतर ग्रंथ आहे ते रचले. तुकाराम महाराजचे जीवन जेवढे आपल्याला माहित आहे त्यापेक्षा खूप वेगळे होते. तर्कात्मक, चमत्कार हे त्यांच्या जीवनात नव्हते. विठ्ठल, आता वैकुंठाची जशी परिभाषा आहे तशी विठ्ठलाची परब्रह्म आहे. तो माणूस नाही, तो परब्रह्म आहे. माणूस जर आपण कोणाला बनवले, उदाहरणार्थ घ्या, एक माणूस आहे 4 हाताचा, तो वरत बसलेला आहे, त्याची ताकद कमी होऊन जाते थोडंफार. तो अनंत त्याच्याशी 4 हात आहे, कापू शकते त्याचे हात. गोष्ट अशी आहे, परब्रह्म हा अनंतच राहणार. भक्ती आणि ज्ञान हे 2 सोबत चालणाऱ्या गोष्टी आहे. आपण जर भक्त नसेल तर आपण ज्ञानी होणं शक्यच नाही. ते फक्त पाखंड राहणार ज्ञानी झालो तर. बिना भक्तीचं ज्ञान म्हणजे पाखंड. गोष्ट अशी आहे की ज्ञान आणि भक्ती हे सोबत सोबत चालणार. ज्ञानाला भक्तीचा साथ आणि भक्तीला ज्ञानाचा पाठिंबा गरजेचा आहे. एक उदाहरण घ्या, तुम्ही तुमचं लेकरू आहे, ते लेकरू शाळेमध्ये जाते किंवा आहे कुठं खेळायला जाते. तुमच्या मनात त्याच्याबद्दल प्रेम असेल, तुम्ही त्याची भलाई करायची प्रयत्न करसा. तुम्ही जर त्याची भलाई करणार तर तुम्हाला संसाराचं ज्ञान असणं गरजेचं आहे. तुम्हाला पैसे कमवणं कसे, ते वापरणं कसे, संसाधनाचं व्यवस्थापन हे करणं गरजेचं आहे. तुम्ही जर म्हणसाल की नाही बा मला मम ज्ञान आहे प्रेम नाही, तुम्ही काही घंटा फरक नाही, परंतु तुम्ही त्याच्याकडे लक्षच नाही देता. गोष्ट अशी आहे की प्रेम हे त्या मुलासोबत असेल तर आपण ज्ञानाचा वापर त्याच्या फायद्यासाठी करा, नाही तर तो बिघडून जाणार. आजच्या काळात आपल्याला दिसतच आहे, नुसतं मोबाईलवर स्क्रीन पाहत बसणं, इतर व्हिडिओ पाहणं, बाकीचं त्याच्यावरच टाइमपास करत आहे. एवढे पुस्तकं उपलब्ध आहे, काही पुस्तकं वाचत नाहीये. काऊन? गोष्ट अशी आहे, त्यांना समजून सांगणं, तर्क देऊन समजून सांगणं आपले करत नाही. झाडू संतांचे मार्ग आडराने भरले जग, उच्चिष्टाचा भान शेष उरला तोची सेऊ. अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी म्हणे साधन हे बुळविले. अमृताचे विष करणारे अहंकार, तुम्ही जे पाहता ते आहे तेच. जो स्वतःले महत्व देते, स्वतःच्या संबंधित गोष्टीला महत्व देते, तो म्हणजे अहंकार. अहंकार अशी मोठी गोष्ट नाही की आले बा अहंकार आहे तो स्पेसिफिक एका व्यक्तीलाच राहते, असं काही नाही. तर अहंकाराची गोष्ट अशी, तो डोळ्यावर पट्टी बांधून असलेला माणूस किती चालेल, दिसतच नाही त्याला माहीतच नाही नेमकं होत काय आहे काय नाही, केल्यानं परिणाम काय होणार. गीतेच्या श्लोकचा विकृत अर्थ करण्यात आला की फळाची चिंता करू नका. ते गोष्ट कशी आहे दूरच्या. जर आपण एक काम करत आहोत, पुढच्या क्षणाची तर चिंता करावी लागते ना. पुढच्या क्षणाला हे देणे, उत्तर देणे, यालाच विवेक म्हणते. त्याला उत्तर काय द्यायचं याला विवेक म्हणते. ते जर तुम्ही उत्तरच चुकीचं दिलं, तुम्हाला माहीतच नसून तुम्ही उत्तर काय देसाल, त्याच्यात करायचं काय आहे, काय होणार काय नाही, तर हेच करणारच काय. हा, जे फळाची चिंता करू नका, कर्म करा, हे गोष्ट आहे स्वतःच्या प्रती. दुसऱ्याच्या प्रतीने एखादं काम करत असेल त्याच्यात फळाची चिंता करावीच लागेल. स्वतःच काय होणार, मरण की जगन, त्याला विसरून जा, त्याची गोष्ट नाहीये, दुसऱ्याच पहा. अहंकार
डोळ्या पट्टी बांधून सर्वत्र फिरत राहते, ठोकर खाते आणि नुसतं पडते, जखमा जखमा जखमा, दुःख दुःख सर्व. तर असा या संतांच्या विधानाचे जे पुराण आहे, शास्त्र आहे, त्यांचे बार बार विकृतीकरण करण्यात आले, सर्व काळात करण्यात आले. म्हणून आज मी हे कार्य सुरू केले. माझ्या अल्पबुद्धीला जेवढे शोभते, जेवढे समजले, ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयास आहे. पिटू भक्तीचा डांगोरा, भक्तीकडी काळाशी दळाला, तुका मने करा जय जयकार हा आनंदे. तुकाराम महाराज भक्ती आणि संत हे जेवढे सोपे दिसायला दिसते तेवढे आहे नाही. मला एकही दिसला नाही जो संतांच्या वाक्याचा योग्य अर्थ करत असेल. भक्ती म्हणजे प्रेम आहे. आता त्याच्याप्रती प्रेम आहे. मला माझी चिंता नाही, मला तो पाहिजे. मी जे करन ते नेहमी चुकीचं असेल, मला माझ्यावर भरोसा नाही, माझ्यावर विश्वास नाही, मीपणा सोडला, मी माझ्यावरचा विश्वास सोडला, ज्याच्यावर राहणार, ज्याच्यावर करणार, ते भक्ती. आता गोष्ट अशी आहे की भक्ती कोणाची हा प्रश्न वेदांत उपनिषद हे प्रथम उचलते. आपण म्हणू शकतो वेदच हा प्रश्न उचलते की भक्ती कोणाची आणि ते कोण करणार आहे. तर अशा या भक्तीला जर आपण पाहायला गेलो तर दिसन की जो मी आहे, जो आपण आहो, हा दुःखी आहे. दुःखाचे कारण काय हे तर प्रश्नाचे उत्तर एवढे स्पष्टपणे सांगितले तरी लोकांना ते न समजण्यासारखे आहे, याचे आश्चर्य वाटते. तुकाराम महाराजचा जो भक्तीचा अर्थ आहे, जर तुम्ही पूर्ण वाचसाल त्याच्यात अद्वैत परक अभंग आहे. त्या अभंगात तुकाराम महाराज स्पष्टपणे सांगतात अद्वैत काय, वेद काय, उपनिषद काय, अर्थ काय. बिना अद्वैतचं साकार अनुपयोगी आहे. उदाहरणासाठी पहा, जे साकाराची कल्पना आहे ते आहे फक्त निर्गुण निराकाराला जाणण्यासाठी, निराकारापर्यंत पोचण्यासाठी. आपण त्याच्यावर अडकून राहणं योग्य नाही. विठ्ठल हे गोष्ट वेगळी आहे, हे गोष्ट उंच आहे, विठ्ठलाची मूर्ती उंच आहे, पण त्यामुळे विठ्ठलावरच्या आणि विठ्ठलाच्या मूर्तीवर विशेष करून अडकणं नाही परवडत. जे महत्वाचे आहे ते म्हणजे दुःख. दुःखापासून मुक्तताच पाहिजे ना. दुःख जर खतम झाले त्याला म्हटलं ते वैकुंठ गमन. सदेह वैकुंठ याचाही अर्थ मला आता समजला. असं होणं अशक्य आहे. विज्ञान सिद्ध होऊ शकत नाही की एवढा मोठा गरुड असेल आणि त्याच्या डोक्यावर पालखी येऊन त्याच्यात तुकाराम महाराज बसून सदैव गेले. हे आपल्यासाठी उपयोगी नाही. संतांचा मेन उद्देश आपल्यासोबत होता, चमत्कारासोबत त्यांचा संबंध नव्हता. नवनाथ परंपरा, ज्यांच्याहून वारकरी परंपराची सुरुवात झाली, अशी नवनाथ परंपरा आपल्याला पाहायला मिळेल. ते त्या काळातील जे अंधश्रद्धा होते त्यांना ते खतम करत जा. त्यासाठी हे चमत्कार कसे वापरे. अंधश्रद्धा म्हणजेच काय म्हणते तर अंधविश्वास, नालायकी. त्याच्यासाठी हे चमत्कारच कसे वापरे, ते अंधश्रद्धाच झाली ना. आपण त्यांच्या वाक्यांचा, त्यांचा जी रचना केली त्याचा आपण अर्थ करत नाही. आपण अर्थ कशाचा करतो, लोकांनी सांगितलेल्या गोष्टीचा. आता उदाहरण घ्या दत्तात्रय. दत्तात्रयचं जसं आपण वेदांत उपनिषदांच्या प्रमाणे वाचले तर आपल्याला अलगच छवी दिसेल त्यांची, आणि जो जनमानसामध्ये प्रचलित आहे ते छवी एकदम वेगळी आहे. ते छवी एकदम शांत बसलेल्या व्यक्तीची आहे. आपण सगळ्या महापुरुषांचं असंच केलं. त्यांचे जे श्रम आहे त्यांना लपून टाकले. आपल्याला वाटते की ते एकदम साधे बसले असून त्यांना काहीच परिश्रम करावा लागले नाही, त्यांना काहीच वेदनेला सामने जावं लागले नाही. तर झाडू संतांचे मार्ग, आदराने भरले जग, उच्चिष्टाचा भान, शेष उरला त्याची सेऊ. याच्यातून आपल्याला वाचून जे
योग्य आहे, जे उंच आहे, जे केंद्रीय गोष्ट आहे ते आपल्याला काढायची आहे. केंद्रीय गोष्ट आहे दुःख. एक मी तुम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी दुःख हे निष्कर्ष निघत नसेल ते शास्त्र नव्हे. शास्त्राची पहिला सरोकार हा दुःखाशी आहे. दुःखाला दूर करणं हे प्रत्येक संतांचं काम होतं. संतांना ते काम आपल्या हाती घेतलं, जगाला जागृत करणं. आळसानं बसून राहणं हे संतांना शिकवलं नाही. संतांना हे शिकवलं नाही की देवाच्या भरावर बसून राहा. देव उंचा, तुम्हीच देवा, अहम ब्रह्मास्मी हा वाक्य जपून वापराचा. तुम्ही देव होऊ शकता, तुम्हाला बाहेर शोधाची गरज नाही आहे. देव आतमध्ये आहे. मीच देव आहो, मी पूर्ण आहो, तर मी नालायकी काऊन करत आहो, या अर्थे अहम ब्रह्मास्मीचा वापर केला गेला. तुम्ही देवा की तुम्ही तुमची नालायकी बंद कराल, यासाठी तिथे देवाला स्वतःच्या अंदर सांगितले. देव राक्षसासारखे काम करत नाही. राक्षस जर आपण असन ते आपल्या वर्तनावर दिसून येते, देव आपण असन आपल्या वर्तनावर दिसून येते. अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने. मन, या ठिकाणी तुकाराम महाराज मन म्हणजे अहंकाराला संबोधित करत आहे. मन फक्त अहंकाराचा एक क्षेत्र राहतो, जिथं तो आपल्या सर्व गोष्टी साठवून ठेवतो. निर्णय घेणारा जो असते त्याला मन म्हणते. तुम्ही आपले मनाचे अवलोकन करा. एक व्यक्ती दिसेल जो आतमध्ये निर्णय घेत आहे. मन फक्त तिथे प्रोसेसिंग करत आहे. एक प्रकारे हे गोष्ट इकून आणा, तिकून न्या, ते गोष्ट तिकून आणा, अशा प्रकारे तो प्रोसेसिंग करत आहे मन. बुद्धी हे त्या मनाला आणि अहंकाराला जी गोष्ट पाहिजे ते आणून देत आहे. ते ट्रान्सपोर्टर आहे. जो निर्णय घेते तो अहंकार आहे. अहंकार समजू शकता असे उत्क्रांतीचा एक परिणाम निसर्ग आहे. तो निसर्ग आहे. निसर्गाच्या अवगुणाने तो निर्माण झाला. निसर्गाचा एक नियम आहे. निसर्गाचा एक नियम असा की तुम्ही विवेकानं निर्णय घ्या. तुम्हाला परिस्थिती पहा, त्यानुसार तुम्ही त्याचे उत्तर द्या. त्या परिस्थितीला जे उत्तर देसाल त्यामध्ये पूर्ण तुमच्या पायाच्या नखापासून तर ब्रह्मांडाच्या ताऱ्यापर्यंत तुम्हाला जेवढी माहिती होऊ शकते तेवढी माहिती ग्रहण करा. त्यानुसार तुम्ही उत्तर द्या. अहंकार काय करते? 2-4 गोष्टी घेते, त्या 2-4 गोष्टींवर उत्तर देऊन देते. 2-4 गोष्टी घेते, त्याहून निर्णय घेते. निर्णय म्हणजेच उत्तर. त्या परिस्थितीला निर्णय घेऊन उत्तर देण्याच्या अगोदर विचार करावा लागते. आपल्याला समजत नाही. आपण डोळे बंद करून घ्या उत्तर. वासना चढली, घ्या उत्तर. आजच्या काळातले निब्बा निब्बी, हे निब्बा निब्बी प्रेमात पडून जाते. प्रेम काय कसं सांभाळता येणार की नाही सांभाळता येणार हे पाहते की नाही. संगती हा महत्वाचा मुद्दा आहे. संगती कशी आहे, त्याची बुद्धी लायकी कशी आहे हे तर आपल्याला समजत नाही, तर त्याच्यासोबत राहणार कसं. मग अशांचं मग भांडणं होते, डिवोर्स होते. डिवोर्स जरी नाही झाले तरी काय म्हणते, तर वादविवाद चालत राहते. त्याला आपण प्रेमाचं नाव देतो. घातक आहे. संतांना याचीच निंदा केलेली आहे. याला पाखंड म्हटलं जाते. गोष्ट अशी आहे, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळाशी दरारा, तुका मने करा जय जयकार हा आनंदे. जय जयकार नामस्मरण म्हणजे दुःख निवारण. जिथं दुःख निवारणाची गोष्ट आहे त्याचा एक शब्द हा नामस्मरण आहे. हा देवाचं नाव आहे. देवाच्या नावाशिवाय काहीच नाही. आपल्याला कहाणी आठवते, सांगितल्या जाते. तुकाराम महाराज पळसाला जाताना देवाचं नाव घेत जाय. त्या लोक म्हणत जाय की तुकाराम महाराज पळसाला जाताना तर देवाचं नाव घेऊ नका, आमचं शब्द देवाचं नाव आहे. असे तुकाराम महाराज जे दुःखाची चर्चा करते, दुःख निवारण्यासाठी प्रयत्न करते, दुःखाचे समाधान सांगते, ते म्हणजे संत. संत फक्त नामस्मरण, विठ्ठल विठ्ठल करणं, त्यांचा एक शब्द विठ्ठल होऊन जाते. आमच्या मनात संत म्हणतात
आमच्या मनात विठ्ठल एवढ्यापर्यंत खोलमध्ये घुसलेला आहे की आता बाहेर जे निघन त्याच्यात विठ्ठलच आवाज येणार, विठ्ठलच ऐकू येणार. तर अशा प्रकारे भक्तीचा डांगोरा, हे जे दुःख मुक्तीची पताका आहे, वैष्णवांची पताका आहे, हे घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. विवेकाने जगणे हे संत आपल्याला शिकवते, ना की कोणत्या अंधविश्वासावर जगणे. हे करणे, करा आनंदाने नाद, अशा ह्या जय जयकार विठ्ठलाचा. विठ्ठल म्हणजे दुःख, दुःखाच्या मुक्तीचा हा जय जयकार आनंदाने केलं तेव्हाच जगाचे समाधान होणार. अशा प्रकारे सगळ्यांनी विवेकाने जगावे, सगळ्यांनी प्रत्येक गोष्टीची पूर्णता जाचून घ्यावी, तथ्यात्मक जगावे अशी विनंती करतो आणि निरूपण संपवतो. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, 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 ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. बोलिलेले कुरे वेळे वाकुरे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारीला अधिकार म्या पुन्हा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम